35% पडलेले आहेत सर्व विषयात. 35% म्हणलं तर कसं ती काठावर पडलेली आहे ती. पण कसं आहे जरा घरची परिस्थिती आपली खराब आहे. मी दिवसा सेंटरिंग काम करतो आणि नाईटला मार्केटमध्ये हवाली काम करतो आणि माझी घरची जी आहे ती घरकाम करते ती. मुलीला कसं आहे तिच्या वितरत अजून एक मुलगी आणि 2 मुलं आहेत मला. त्यांना त्या तिघाचा घरी सांभाळ करून घरचं काम करून पुन्हा तिनं मध्यंतरी दिवाळीमध्ये आजारी होते. त्यावेळी ते शिक्षकांनी म्हणले की आता आजारी मुलगी तर कसं करते. तिने म्हणले ह्यावर्षी मी काही शिक्षण घेणार नाही एवढं वर्ष मला पैसा तिला प्रत्येक त्या शिक्षकांनी की तिला सांगितले की वर्ष वाया घालण्यापेक्षा की तुला जेवढं तेवढा अभ्यास कर. अशी जर तू नापास म्हणते ना त्या हिशोबाने अभ्यास कर. जर पास झाली तर ठीक, नापास झाली तर ठीक. तिने त्या हिशोबाने अभ्यास केला आणि तिला सर्व विषयामध्ये 35 मार्क मिळाले. तरी या सर्व शिक्षकांचा मी आभार मानतो की त्यांनी तिला आजारी असताना सुरू शाळेत समजून घेतले. तिला ताप आला तिला घरी आणून सोडले. त्यावेळी मी त्यांचं मी आभार मानतो. तुमचं नाव काय? माझं नाव अमोल दामू कुचेकर. पुढे शिकवणार पुढं तिला आता माझ्या तिचं भरतीचा माझा विषय चालू आहे तिला. कारण अजून एक वर्ष तिला भरतीला उभा करायचा आहे. भाग्यश्री अमोल कुचेकर. मग ती सारखी आजारी पडत होती पण तरी बी अभ्यास त्यातनं बी केला. म्हणजे तिला वाटत होतं नापास होते का पास होते पण तेवढंच काटावर पास झाली. पुढे अजून शिकवायची इच्छा आहे.